हेमाडपंत किंवा हेमाद्री पंडित हे मध्ययुगीन काळात देवगिरीच्या यादव राजांच्या दरबारातील प्रसिद्ध प्रधानमंत्री आणि मंत्री होते. 192 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे? आन्सर 2 कालीबंगन. राजस्थानमधील कालीबंगन या हडप्पा संस्कृतीच्या स्थळी नांगरलेल्या शेताचा पुरावा. 191 हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा शाम होता? उत्तर 3 यादवांचा. हेमाडपंत किंवा हेमाद्री पंडित हे मध्ययुगीन देवगिरीच्या यादव राजांच्या दरबारातील प्रसिद्ध आणि मंत्री होते. 192 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा आहे? उत्तर 2 कालीबंगन. राजस्थानातील कालीबंगन या हडप्पा संस्कृतीच्या स्थळी नांगरलेल्या शेताचा पुरावा, नांगरलेल्या शेताच्या खुणा पुरातत्व लाभला आहे. 19 सातवाहन तालुक्यातील शैक्षणिक केंद्र. उत्तर 1 पठण. पैठण हे सातवाहन साम्राज्याची राजधानी होते आणि ते एक व्यापारी तसेच शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले होते. 194 अफजलखान वेट गुसपैठ शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? उत्तर 4 पंताजी गोपीनाथ. प्रतापगडावर अफजलखान वेट पन्नर शिवाजी महाराजांचे वकील म्हणून पंताजी गोपीनाथ गोकील यांनी काम केले होते. 195 सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते आणि त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या. उत्तर 1 4 IV 2 सिंधू संस्कृतीच्या विविध नगरांचा शोध त्यांच्या शोध लावला आहे. हडप्पा दयाराम साहनी, मोहेंजोदडो राखालदास बानर्जी, चमुदडो गोपाल मुजुमदार आणि लोथल रंगनाथराव. 196 खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृती मुद्रा बनविण्यासाठी वापरण्यात आला? उत्तर 4 स्टेटाईट. सिंधू संस्कृती मुद्रा सिल्क बनते मुख्यत्वे स्टेटाईट नावाचा मऊ दगड वापरला जात असे. 197 महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. उत्तर 2 3 IV 2 प्राचीन भारतातील महाजनपदे आणि त्यांचे संबंधित राजे यांच्या योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. कोसाल, प्रसेनजित, मगध, बिंबिसार, वत्स, उदयन आणि अवंती, प्रद्योत. 198 पुढीलपैकी कोणता गुप्त राजा महेंद्रादित्य ही उच्चपदी? उत्तर 3 कुमारगुप्त. गुप्त साम्राज्यातील राजा कुमारगुप्तादी याने महेन ही पदवी घेतली होती. 199 खालील विधानांचा विचार करा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उत्तर 1 दोन्ही विधाने आहेत. महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद येथे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष वर्ण आहेत. राजस्थानातील आहार व गिलुंड आणि मध्य प्रदेशातील माळवा, कायथा इतर ठिकाणी ताम्रपा युगीन संस्कृतीचे अवशेष वर्ण आहेत. दोन्ही विधाने आहेत. 200 दशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते? उत्तर 2 विश्वामित्र व भारत जमात. ऋग्वेद परुश्री, रावी नदीच्या काठावर दशरथ्य युद्ध, 10 राजांचे युद्ध विश्वामित्र आणि भारत जमातीमध्ये होते. 201 खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकधम्मची माहिती आहे? उत्तर 1 छोटे शिलालेख. सम्राट अशोकधम्माची माहिती त्याच्या लहान आणि मोठ्या शिलालेख विविध प्रकार, ज्यात लहान शिलालेख देखील समाविष्ट आहेत. 202 चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्यांच्या राजधान्या जोडधा. उत्तर 3 IV 3 I चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य प्रांत आणि त्यांच्या राजधान्यांच्या योग्य जोड्या. उत्तरपथ तक्षशिला, पश्चिमपथ उज्जयिनी, पूर्वपथ पाटलीपुत्र आणि दक्षिणपथ सुवर्णगिरी. 203 खालील विवरणावरून व्यक्ती ओळख. उत्तर 3 IV 3 I भारतीय नेपोलियन म्हटले होते. 204 खालील विवरणावरून व्यक्ती ओळख. उत्तर 3 अल्लाउद्दीन खिलजी. दिलेले वर्णन सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचे आहे, ज्याने उलेमाचे लोकांचे वर्चस्व नष्ट केले आहे आणि दक्षिणेकडे राज्ययुद्ध स्वारी केली आहे. 205 खालील विवरण व्यक्ती ओळख. उत्तर 4 कृष्णदेवराय. हे वर्णन विजयनगर साम्राज्यातील कृष्णदेवराय राजा आहे, ज्यांना आंध्रभोज ही पदवी होती आणि त्यांच्या दरबारात अष्टदिग्गज 8 तेलुगू कवी होते. 206 शिवाजी महाराज यांच्या राजवट महाराजा नसणारा गट ओळखा. उत्तर 4 सिद्दी जोहर, शाहिस्तेखान, अफजलखान. सिद्दी जोहर, इस्तेखान आणि अफजलखान हे शिवाजी महाराज शत्रू होते, सहकारी संस्थांचे प्रमुख. 207 पानिपतचे पहिले युद्ध कोणाला? उत्तर 4 बाबर व इब्राहिम लोदी. पानिपतचे पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात, ज्यामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना झाली. 208 सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साल कोणी उद्ध्वस्त केले? उत्तर 4 गझनीचा महम्मद.
सन 1025 मध्ये गझनीच्या महम्मदाने गझनीचा महमूद गुजरात प्रसिद्ध सोमनाथ मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते. उत्तर 4 चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, चंद्रगुप्त विक्रमादित्य, हर्षवर्धन. राज्यकर्त्यांचा योग्य कालक्रम चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, चंद्रगुप्त विक्रमादित्य आणि हर्षवर्धन असा आहे. 210 कुरुक्षेत्राचे स्थान. उत्तर 3 हरियाणा. महाभारतातील कुरुक्षेत्राचे युद्धभूमी सध्या हरियाणा राज्यात आहे. 211 पाचाड येथील समाधी. उत्तर 1 राजमाता जिजाबाई. राजमाता जिजाबाई यांची समाधी पाचाड येथे आहे. 212 नालंदा विद्यापीठाचे संस्थापक. उत्तर 2 कुमारगुप्त. नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्त यांनी केली. 213 मिर्झा गालिबचा व्यवसाय. उत्तर 2 कवी शायर. मिर्झा गालिब हे प्रसिद्ध कवी शायर होते. 214 प्रशासनासाठी वेदांचे मार्गदर्शन. उत्तर 4 अथर्ववेद. अथर्ववेद हा राजाला त्याचे राज्य कसे व्यवस्थापित करावे याचे मार्गदर्शन करणारा वेद आहे. 215 चाणक्याची सल्लागार भूमिका. उत्तर 1 चंद्रगुप्त मौर्य. चाणक्य, ज्याला कौटिल्य म्हणूनही ओळखले जाते, ते चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार होते. 216 जयसिंग पहिला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील तह. उत्तर 4 पुरंदरचा तह. 1665 मध्ये जयसिंग पहिला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. 217 चौथाई आणि सरदेशमुखी. उत्तर 2 कर. मराठा साम्राज्याच्या काळात चौथाई आणि सरदेशमुखी हे करांचे प्रकार होते. 218 ज्या राजवंशाच्या काळात मोडी लिपीची भरभराट झाली. उत्तर 1 यादव. यादव राजवंशाच्या काळात मराठी मोदी लिपी भाषेची भरभराट झाली. 219 प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ सिद्धक्षेत्र लेणी. उत्तर 4 मांगीतुंगी डोंगर. मांगीतुंगी डोंगर हे प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते. 220 तानसेनचा सम्राट. उत्तर 1 अकबर. तानसेन हा सम्राट अकबराचा दरबारातील गायक होता. 221 छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या लढाईचे स्थान. उत्तर 2 प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील लढाई प्रतापगडावर झाली. उत्तर 2 प्रतापगड. स्वामी महाराज आणि अफजल खान मधील साहित्याई 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी होती. याराईट महाराजांनी अफजल खानाचा वध करून त्याचा सैन्याचा केला. 223 जगप्रसिद्ध साची स्तूपाची स्थापना. उत्तर 1 सम्राट अशोक. जगप्रसिद्ध सची स्तूपाची स्थापना सम्राट अशोकाने केली होती. 224 पारसी नवीन वर्ष. उत्तर 3 नवरोज. पारसी नवीन वर्ष म्हणजे नवरोज. 225 केरळमधील कालडी हे चे जन्मस्थान आहे. उत्तर 4 आदि शंकराचार्य. केरळमधील कालडी हे आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान आहे. 226 शनिवारवाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशव्यांद्वारे बांधला गेला. उत्तर 2 बाजीराव पहिला. शनिवारवाडा महाल हा पेशवे बाजीराव पहिला यांच्याद्वारे बांधला गेला. 227 शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित असलेल्या तळाला काय म्हणून ओळखले जाते. उत्तर 4 बदामी तलाव. शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित त्यांच्या तलाला बदामी तलाव म्हणून ओळखली जाते. 228 लोकशाहीचा लाल महा हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे साल स्थापित करण्यात आला. उत्तर 3 1630. तुमच्या लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे 1630 सालची स्थापना करण्यात आली. 229 कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीरसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती. उत्तर 3 शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती. 230 चौकातील खिद्रापूर मंदिर पहिल्या आणि 11व्या आणि 13व्या व्यवसाय नेटवर्कद्वारे बांधले गेले. उत्तर 4 शिलाहारा. कुलर खिपूर मंदिर आणि 13व्याद्वारे स्थानिक शिलाहार राजवंश बांधले गेले. 231 1740 मध्ये बाजीरावांच्या माहितीनंतर मराठीचा पेशवा म्हणून कोण पदावर आले. उत्तर
एक बाळाजी बाजीराव. 1740 मध्ये बाजीरावांच्या नंतर बाळाजी बाजीराव हे मराठी पेशवा म्हणून पदावर आले. 232 नागपूर हे शहर संस्थेद्वारे गेले आणि नंतर ते च्या खाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. उत्तर एक गौड्स भोसले. नागपूर हे शहर गौड्स गोंड संस्थेद्वारे पीत केले आणि नंतर ते भोसले खाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. 233 महाभारतातील 100 कौरवांच्या एका बहिणीचे नाव काय होते? उत्तर 3 दुशला. महाभारतातील 100 कौरवांच्या एका बहिणीचे नाव दुशला होते. 234 1656 मध्ये शिवाजीने मराठा प्रमुख यांच्या जावळी काबीज केले. उत्तर 2 चंद्रराव मोरे. 1656 मध्ये शिवाजीने मराठा प्रमुख चंद्ररावरे यांच्याकडून जावळी काबीज केले. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. 222 छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई. आन्सर 222 शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची सरली. उत्तर 2 प्रतापगड. स्वामी महाराज आणि अफजल खान मधील साहित्याई 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी होती. याराईट महाराजांनी अफजल खानाचा वध करून त्याचा सैन्याचा केला. 223 उत्तर 1 द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. स्पष्टीकरण मौर्य पूर्व भारताला द क्वीन ऑफ द ईस्ट सीज पूर्वे समुद्रांची राणी ओळखले जात असे. या भागा लोखंडी साधने आणि शस्त्रे वापरे विस्ताराला लहान राज्ये महाजनपदे सक्षम. 23 अण्णाभाऊ साठे आधारित ही कादंबरी सरपती सेना प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आहे. उत्तर 3 अग्निदिव्य. स्पष्टीकरण प्रवासर अण्णाभाऊ साठे अग्निदिव्य ही कादंबरी सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. 237 या किल्ल्या ब्रिटिश लोक पूर्वे जिब्राल्टर असतो. उत्तर 3 रायगड. स्पष्टीकरण रायगड किल्ल्या ब्रिटिश लोक पूर्वेले जिब्राल्टर मी असतो. 238 महाराष्ट्रामधील नागिल नगरधाण या मोठ्या शहराची राजाने राज्यघराण्याने स्थापना केली होती. उत्तर 2 सूर्यवंशी. स्पष्टीकरण महाराष्ट्रामधील राजा मेघानेची स्थापना नगरधाण या फुल शहर सूर्यवंशी राज्यघराण्याने केली होती. 23 सन 1425 गावात गाविल किल्ला कोणत्या राजाने? उत्तर 2 अहमद शाह बेहमनी. स्पष्टीकरण इसवी सन 25 मध्ये अहमद शाहमनी या राजाने गावगड किल्ला. 240 जैन तत्वज्ञानानुसार भगवान महावीर यांना वर्धमान म्हणून जाणले जाते. ते तीर्थंकर होते. उत्तर 3 2 4. स्पष्टीकरण जैन तत्वज्ञान भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. 241 सिंधू संस्कृतीची लिपी खालीलपैकी कोणती होती? उत्तर 1 चित्रलिपी. स्पष्टीकरण सिंधू संस्कृतीची लिपी चित्रलिपी होती जी अजूनही वाचता आलेली नाही. 242 जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकरांत? उत्तर 4 2 4. स्पष्टीकरण जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर आहेत. 243 शिवाजी महाराजांचे दुर्ग निर्माण संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? उत्तर 4 बुधभूषण. स्पष्टीकरण छत्रपती महाराज दुर्गांचे बंधू शिवाजी महाराज यांनी दभूषण या ग्रंथात वर्णन केले आहे. 244 ने चित्तौडगड येथे मोहम्मद खिलजीला पराभूत केले आणि विजयस्तंभ केला. उत्तर 1 राणा कुंभा. स्पष्टीकरण राणा कुंभा यांनी चित्तौडगड येथे मोहम्मद खिलजीला पराभूत आणि विजयस्तंभ केले. 24 वैष्णव संप्रदायात देवाचे किती अवतार होते? उत्तर 2 1 0. स्पष्टीकरण वैष्णव संप्रदायात भगवान विष्णूचे 10 अवतार असल्याचे देवाचे जाते. 246 महाराष्ट्रातील मनुष्य वसाहत वास्तवक मध्याश्मेयू आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी संशोधन करण्यात आले. उत्तर 4 वरीलपैकी सर्व. स्पष्टीकरण महाराष्ट्रातील मनुष्य वसाहत कायम मध्याश्मेयुग आणि ताम्रपाषाण युगाचे संदर्भ पाटणे, जळगाव, हातखंबा, रत्नागिरी आणि इनामगाव, पुणे या सर्व ठिकाणी संवर्धन करण्यात आले. 247 खालीलपैकी कोणता शिवस्वराज्य दिन म्हणून सांगितले? उत्तर 3 6 जून. स्पष्टीकरण
6 हा दिवस शिवाजी महाराजांच्या राज्याचा दिवस कालपर्यंत शिवस दिवस म्हणून काही घडले. 248 ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीच नावाचा खंदक कोणता खोल खोदला जवळ? उत्तर 3 कोलकाता. स्पष्टीकरण. ब्रिटनच्या मराठ्यांच्या आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी मराठा खंदक नाव प्रसिद्ध करण्यासाठी खंदक कोलकाता डीच खोदला होता. 249 अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले? उत्तर 1 शंकराचार्य. स्पष्टीकरण. अद्वैत तत्वज्ञान आदी शंकराचार्य यांनी दिले. 250 ज्या ढिगाऱ्याखालील भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते म्हणून ओळखले जात होते. उत्तर 3 स्तूप. स्पष्टीकरण. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते स्तूप म्हणून ओळखले जात होते. 251 बृहदेश्वर किंवा राजेश्वरम मंदिर तंजावूर हे बांधलेल्या द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे. उत्तर 1 चोल. स्पष्टीकरण. बृहदेश्वर किंवा राजेश्वरम मंदिर तंजावूर हे चोल बांधलेल्या द्रविड वाकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 252 खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांचे कौशल्याचे उदाहरण गेले आहेत आणि ते सुमारे 1500 वर्षांपूर्वी बनवले होते? उत्तर 1 लोखंडी स्तंभ लोहस्तंभ. स्पष्टीकरण. दिल्लीतील मेहरौली येथील लोखंडी स्तंभ हे भारतीय कारागिरांचे कौशल्याचे उदाहरण आहे जे सुमारे 1500 बनवले होते आणि त्याला गंज लागले नाही. 253 गुजरातमधील खंबाच्या आखातुरांपैकी कोणते प्राचीन सिंधुकालीन स्थळ आहे? एकेकाळी प्राचीन सिंधू खोऱ्यातील लोक इतर प्राचीन नागरी संस्कृतींचा व्यवसाय भरभराट भोगला होता. उत्तर 4 लोथल. स्पष्टीकरण. गुजरातमधील खंबातच्या आखातावर लोथल हे प्राचीन सिंधुकालीन स्थळ आहे. प्राचीनता व्यापाराची भरभराट होती. येथे सर्वात जुनी मानव निर्माण गोदी डॉकयार्ड प्रश्नली आहे. 254 वाकाटक राजवंशातील विद्ये याचा उत्तराधिकारी कोण होता? उत्तर 1 प्रवरसेन. स्पष्टीकरण. वाकाटक राजवंशातील समूह विद्ये याचा उत्तराधिकारी समूह प्रवरसेन होता. 255 सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ट होते? उत्तर 3 ब क आणि फक्त. स्पष्टीकरण. सम्राट अकबराचे नवरत्न दरबारात अब्दुल रहीम खान खाना, अबुल फजल, शेख फेजी, ब हासन निजामी, अबुल हासन, सिराज अफेक, क आणि राजा मानसिंग, मुल्ला, दो प्याजा, हकीम हुमाम, ड हे विद्वान समाविष्ट होते. 256 खालील विधाने कोणा जास्त आहेत? आय धर्माची मुले फारक. दुसरा सती जागी शूर शक्तीच्या अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. तिसरा बालविवाह बंधन व विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. चौथा सामाजिक कायदा अंतिम निर्णय आपला दावा केला. उत्तर 3 अकबर. स्पष्टीकरण. सर्व विधाने सम्राट अकबरासमोर आहेत ज्याने धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक वरवर भर दिला होता. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. अभियान 9 1 अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे सामने. उत्तर 1 कराची. साला अखिल 19 भारतीय कमिटीचे सामने कराची येथे भरले होते. 2 पाकिस्तानरा उटिटारा. उत्तर 2 बेलपूर. 1941 साला समूह स्टुडंट्स फेडरेशन पाकिस्तानचे उत्तराचे उत्तर ल्यापूर सध्या निर्णयबाद पाकिस्तान येथे आले होते. 3 छोडो भारत चले जाव चळवळीची बाजू. उत्तर 1 1942 छोडो भारत चले जाव भारत सोडो या चळवळीची सन 1942 मध्ये. 4 महाराष्ट्रातील मिठाचा सत्याग्रह. उत्तर 1 वडाळा. उत्तर 1 कराची. 1921 साला अखिल भारतीय विरुद्ध कमिटीचे सामने कराची येथे भरले होते. 2 1941 सामूहिक स्टुडंट्स फेडरेशनचे प्रमुख पाकिस्तानचे प्रश्न कोठे आले होते? उत्तर 2 ल्यालपूर. 3 इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले? उत्तर 3 न्या रांडे. 4 खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे होता? उत्तर
1 वडाळा. 5 भारतावर कोणी स्वारी केली? उत्तर 1 ग्रीक. 6 मुळेचा 20 कार्यक्रम स्वतः इंदिरा गांधी यांनी प्रश्न केला होता? उत्तर 1 जून 1975. 7 खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? उत्तर 4 लॉर्ड डलहौसी. 8 मारो फिरंगी को ही घोषणा मंगल पांडेंनी दिली हे विधान आहे? उत्तर 1 बरोबर. 9 क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशहा म्हणून कोणास घोषित केले? उत्तर 4 बहादूर शहा. 10 एक मूल एक वृक्ष ही घोषणा यांनी केली? उत्तर 2 इंदिरा गांधी. 11 न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत असे? उत्तर 1 बिपिनचंद्र पाल. 12 पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली? उत्तर 4 गांधीजी व आंबेडकर. 13 कोणत्या वर्षात हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला? उत्तर 2 1961. 14 पेट्स इंडिया ऍक्ट साली मंजूर ही? उत्तर 2 1784. 15 पुढील घटनांची कालानुक्रमाने रचना करा? उत्तर 3 4 1 2 3. सोबत कालानुक्रम बंगालची फाळणी 1905 मुस्लिम लीगची स्थापना 1906 राष्ट्रीय आघाडी फूट 1907 होम रूल लीग चळवळ 1916 गोलमेज परिषद साली भरली? उत्तर 2 1931. 17 हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते? उत्तर 4 चंद्रशेखर आझाद. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तर 2 पर्शियन. स्पष्टीकरण भारतावर पहिले परकीय आक्रमण इ.स. पूर्व 6व्या शतकात सायरस द ग्रेटच्या नेतृत्वाखाली पर्शियन लोकांनी केले होते. त्यानंतर अलेक्झांडर द ग्रेटच्या नेतृत्वाखाली ग्रीक लोकांनी आक्रमण केले. 6 मुळेचा 20 स्वतःचा कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी लिहिला होता? उत्तर 1 जून 1975. स्पष्टीकरण 20 सूत्री. 5 5 भारतावर कोणी स्वारी केली? उत्तर 2 पर्शियन. स्पष्टीकरण भारतावर पहिले परकीय आक्रमण इ.स. पूर्व 6व्या शतकात सायरस द ग्रेटच्या नेतृत्वाखाली पर्शियन लोकांनी केले होते. बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. हे वृत्तपत्र त्यांनी अस्पृश्य समाजाच्या समस्या आणि हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी सुरू केले होते. 19 छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन मध्ये झाली? आन्सर 1 1942. छोडो भारत क्विट इंडिया चळवळीची सुरुवात ऑगस्ट 1942 मध्ये झाली. महात्मा गांधींनी मुंबई येथील अधिवेशनात करेंगे या मरेंगे हा संदेश दिला आणि या मोठ्या जनआंदोलनाची सुरुवात झाली. 20 सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? आन्सर 3 खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी किंवा फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जाते. ते अहिंसक चळवळीचे प्रणेते होते आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 21 चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते? आन्सर 1 पर्यावरण संवर्धन. चिपको आंदोलन हे प्रामुख्याने वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात स्थानिक महिलांनी झाडांना मिठी मारून चिपकून त्यांचे रक्षण केले. 22 महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? आन्सर 1 मराठवाडा. मराठवाडा विभाग हा पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या संस्थानाचा भाग होता. स्वातंत्र्यानंतरही काही काळ हा भाग भारतात विलीन झाला नव्हता, परंतु 17 सप्टेंबर 1948 रोजी तो भारतात सामील झाला. 23 इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे? आन्सर 1 पुणे. इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस पुण्यामध्ये आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 24. डॉक्टर धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत? आन्सर 4. महिला विद्यापीठ व शिक्षण. डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी मोठे कार्य केले. त्यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची SNDT स्थापना केली. 25. गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केला? आन्सर 4. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप दिले. लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य चळवळीसाठी जागृत करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. 26. आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? आन्सर 2. नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेचे इंडियन नॅशनल आर्मी नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा दिला. 27. जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? आन्सर 4. 1911. जनगणमन हे राष्ट्रीय गीत 27 डिसेंबर 1911 रोजी कोलकाता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम गायले गेले. 28. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? आन्सर 4. महात्मा गांधी. महात्मा गांधींनी छोडो भारत चळवळीदरम्यान 1942 करेंगे या मरेंगे डू और डाय हा संदेश दिला होता, ज्याने स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. 29. भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण? आन्सर 4. श्रीराम भिकाजी वेलणकर. भारतातील पिनकोड पिन पोस्टल इंडेक्स नंबर प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर हे आहेत, जे तत्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव होते. 30. उत्तर डिसेंबर 16. पर्याय 2. विजय दिवस हा डिसेंबर 16 रोजी स्मरणार्थ विजयला भेटला. 31. राजाराम मोहन रॉय गती वृत्तपत्र. उत्तर संवाद कौमुदी. पर्याय 4. राजाराम मोहन रॉय यांनी 1821 मध्ये बंगाली देशात संवाद कौमुदी उत्तर उत्तर 3. ब्राह्मो समाज. राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ही भारत पहिली सामाजिक धार्मिक चळवळींपैकी एक होती. 35. सन 1971 च्या भारत पाक युद्धाच्या भारताच्या पदरी कोण होते? उत्तर 2. इंदिरा गांधी. 36. 1857 चे समर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर 1. वी. दादा सावरकर. 37. हैदराबाद मुक्ती संयोग दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी पुस्तकाचा केला ग्राम? उत्तर 1. 7 सप्टेंबर. 38. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातला नाही? उत्तर 2. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 39. वंदे मातरम हे गीत कोणी स्थापन केले आहे? उत्तर 2. बंकिमचंद्र चॅटर्जी. 40. स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर 1. रामकृष्ण परमहंस. 41. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? उत्तर 4. रवींद्रनाथ टागोर. 42. सध्याचे शाहूंचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर 3. शालिनी पॅलेस.
43 महात्मा गांधींचा जन्म कधी झाला? उत्तर 1869. 44 साम्राज्यवाद नाश हो. ही घोषणा कोणाची? उत्तर 4 भगत सिंग. 4 ब्रिटिश विरोधी गतिविधीला 5 गदर लोकशाहीची स्थापना कोणी केली? उत्तर 4 लाला हरदयाळ व डॉक्टर खानखोजे. 46 सातारा येथे प्रतिसरकार स्थापना प्रेरणास्थान कोण होते? उत्तर 3 क्रांतिसिंह नाना पाटील. 47 भारताला सुरक्षा दलाल? उत्तर 5 ऑगस्ट 1947. 48 कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने पोर्तुगीजांच्या गोटातून मुक्त केले? उत्तर 9 डिसेंबर 1961. 49 जानेवारी 26 हा दिवस आपण म्हणून करतो. उत्तर 4 प्रजासत्ताक दिन. 50 सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना नाही? उत्तर 4 म्हैसूर. 51 भारत सेवक संघ कोणी केला? उत्तर 3 गोपाळ गोखले. 52 विधवा विवाह हे पुस्तक कोणी? उत्तर 1 चंद्रईश्वर विद्यासागर. 53 मुंबई सिंह कोणा सांगत होते? उत्तर 1 फिरोजशा मेहता. 54 सतीबंदीसाठी कोणत्या गोरवेर जनरलने कायदा केला? उत्तर 4 विल्यम बेठिक. 55 स्वराज पक्षाचे ध्येय काय होते? उत्तर 3 ब्रिटिश साम्राज्यातंर्गत स्वराज्य. 56 मूळ राष्ट्रीय राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील स्मृती स्थापनेचे नाव काय आहे? उत्तर 1 वीरभूमी. 57 भारत चीन युद्ध कधी? उत्तर 1962. 58 पुणे करार कोणत्या साला? उत्तर 1932. 59 महात्मा गांधीची हत्या कधी? उत्तर 1948. 60 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे? उत्तर 3 बाळ गंगाधर टिळक. 61 रयत शिक्षणाची स्थापना केव्हा? उत्तर 3 1919. 62 भारतीय राष्ट्रीय विरोधीची स्थापना केव्हा होईल? उत्तर 3 1885. 63 1857. उत्तर 1 मेरठ मिरत उत्तर प्रदेश. 64 बराकपूर छावणीतील इंग्रज अधिका यावर यांनी गोळी झाडली. उत्तर 2 मंगल पांडे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चूक. भारत महात्मा गांधी यांना गौरवाचे राष्ट्र. 83 पंडित जवाहरलाल यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? उत्तर 2 चाचा. पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा या टोपण नावाने ओळखले जाते. 84 उत्तर 2 लॉर्ड रिपन. स्पष्टीकरण व्हॅक्युलर प्रेस ऍक्ट बीपीए 1878 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड लिटन केला होता, ज्याचा उद्देशपत्र कठोरपणे स्थानिक वृत्तनियंत्रण आणि ब्रिटिश धोरणाने टीकाकार लिहून दडप टाकणे हा होता. लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये हा कायदा रद्द केला. 67 संपूर्ण दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? उत्तर 3 जयप्रकाश नारायण. स्पष्टीकरण संपूर्ण दिल्ली ही घोषणा जयप्रकाश नारायण यांनी दिली होती. 68 मुडीमन होती कारण कोणत्या कारणात आली? उत्तर 2 1924. स्पष्टीकरण मुडीमन 1924 मध्ये नावे आली होती. 69 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच म्हणतात जाई. उत्तर 1 अजातशत्रू. स्पष्टीकरण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच अजातशत्रू असे म्हणतात. 70 महाराष्ट्राच्या कोणत्या पूर्वतयारीत तुफान सेना तयार होती? उत्तर 3 सातारा. स्पष्टीकरण महाराष्ट्र सातारा चढाईत तुफान सेनाची सेना होती.
71 प्रसिद्ध ग्रंथ दी स्टोरी ऑफ डिटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस यांनी लिहिले. उत्तर 2 व्ही. पी. मेनन. स्पष्टीकरण. दी स्टोरी ऑफ दी इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस हा ग्रंथ व्ही. पी. मेने यांनी लिहिले. 72 महात्मा गांधी चंपारणे येथे कोणत्या वर्षाने सत्याग्रह केला? उत्तर 21917. स्पष्टीकरण. उत्तर 1 दलाई लामा. स्पष्टीकरण. तिबेटी मतदानासाठी निवडक राहून सहभागी व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती दलाई लामा आहेत. 74 कोण रेल्वे, तारेयंत्र, पोस्ट लोकसभा? उत्तर 2 लॉर्ड डलहौसी. स्पष्टीकरण. पॉवर रेल्वे, तारेयंत्र, पोस्टपोर्ट लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत पेट. 75 बारडोली सत्याग्रह त्यांच्या नेतृत्वाखाली लता. उत्तर 1 सरदार पटेल. स्पष्टीकरण. बारडोली सत्याग्रह सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली. 76 जय प्रेम जय किसान हा नारा कोणी दिला? उत्तर 3 लालबहादूर शास्त्र. स्पष्टीकरण. जय प्रेम जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिला. 77 कस्तुरबा गांधींचे टोपण नाव आहे? उत्तर 1 बा. स्पष्टीकरण. कस्तुरबा गांधींचे टोपण नाव बा आहे. 78 महात्मा गांधी हत्या प्रकरण नथुराम गोडसे यांच्यासह या 6 आरोपी सुद्धा फाशीची शिक्षा होती. उत्तर 1 विनायक आपटे. स्पष्टीकरण. महात्मा गांधी यांच्या हत्याकालिक नथुराम गोडसेसह विनायक आपेही फाशीची शिक्षा होती. 79 1757 च्या प्लासीच्या साहित्यात खालीलपैकी कोणाची? उत्तर 2 सिराजुद्दौला. स्पष्टीकरण. 175 च्या प्लासीच्या तयार केलेल्या सिराजुद्दौला समाविष्टीत आहे. 80 स्वतंत्र भारताची लोकांची पहिली सार्वजनिक केव्हाही आली होती? उत्तर 4 1952. स्पष्टीकरण. स्वतंत्र भारत लोकांची पहिली सार्वजनिक 1952 मध्ये आली होती. 81 खालीलपैकी कोणते कर्मचारी सन 1947 नंतर स्वतंत्र भारत राज्याची प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा मान? उत्तर 3 सुचेता कृपालानी. स्पष्टीकरण. सुचेता कृपालानी यांना 1947 नंतर स्वतंत्र भारतातील राज्याची प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा माननीय. 82 गुजराती व मराठी भाषिक विशाल द्विभाषिक राज्यांचे कोणत्या वर्षात अस्तित्व आले होते? उत्तर 2 1956. स्पष्टीकरण. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य 1956 मध्ये अस्तित्वात आले होते. 83 भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? उत्तर 2 महात्मा गांधी. स्पष्टीकरण. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हणतात. 84 महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? उत्तर 3 पोरबंदर. स्पष्टीकरण. महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर येथे. 85 साहित्य नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकाचा फायदा? उत्तर 1 गीतांजली. स्पष्टीकरण. साहित्य रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकाचा लाभार्थी पुरस्कार. 86 जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर 3 बी. आर. आंबेडकर. स्पष्टीकरण. जात हा बंदिस्त वर्ग आहे असे बी. आर. आंबेडकर यांनी म्हटले आहे. 87 शिवराम राजगुरू हे कोणत्या गावाचे होते? उत्तर 4 खेड. स्पष्टीकरण. शिवराम राजगुरू हे राजगुरुनगर गावाचे होते. 88 त्यांना भारताचे पितामह म्हणतात. उत्तर 2 दादाभाई नौरोजी. स्पष्टीकरण. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात. 89 त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. उत्तर 2 वासुदेव बलवंत फडके. स्पष्टीकरण. वासुदेव बलवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. 90 राज्याच्या नियामक कारणास्तव इतर कोणत्या भाषावार प्रांताच्या स्वरूपाने धरले व संघर्षाची भाषा केली? उत्तर 1 आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. आंध्र प्रदेश राज्याच्या नियामक मुखपत्र इतरही भाषावार प्रांताच्या सदस्याने धरले. 91 इस 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्ही. के. कृष्णन या संरक्षण. उत्तर 3 यशवंतराव खासदार. स्पष्टीकरण. 1922 मध्ये भारतची उमेदवाराच्या यशवंतराव सहा युद्ध संरक्षण मंत्रीपदी नेमणूक करण्यात आली होती. 92 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना यांनी केली. उत्तर 2 भगत सिंग. स्पष्टीकरण.
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना भगतसिंग यांनी केली. 93 गृहरुल चळवळ यांच्या नेतृत्वाखाली. उत्तर 4 लोकमान्य टिळक. स्पष्टीकरण. विमानतळ होरुल चळवळ लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात चालवली. 94 क्रांतिसिंह नाना सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत पाटील यांनी दिले. उत्तर 1 तुफान सेना. स्पष्टीकरण. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत दिले. 95 सैनिक स्कूल सातारची स्थापना तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री हे होते. उत्तर 2 व्ही. के. कृष्णमेनन. स्पष्टीकरण. सैनिक स्कूल सातारची स्थापना तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेन हे होते. 96 महात्मा गांधींनी आधी वैयक्तिक सत्याग्रही कोणाची निवड केली? उत्तर 4 विनोबा भावे. स्पष्टीकरण. महात्मा गांधींनी आधी वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे निवड केली. 97 रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली? उत्तर 3 बंगला. स्पष्टीकरण. रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. स्पष्टीकरण. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना चलो दिल्ली चलो दिल्ली ही प्रसिद्ध घोषणा दिली होती. 100 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? आन्सर 2 लॉर्ड डलहौसी. स्पष्टीकरण. 1856 चा विधवा पुनर्विवाह कायदा विडो रिमॅरेज ऍक्ट 1856 लॉर्ड डलहौसीच्या काळात मंजूर करण्यात आला, जरी तो लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीत लागू झाला. 101 ऑक्टोबर 1949 रोजी यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले. आन्सर 3 माओ से तुंग. स्पष्टीकरण. 1 ऑक्टोबर 1949 रोजी माओ से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना साम्यवादी प्रजासत्ताकची स्थापना झाली. 102 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? आन्सर 1 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. स्पष्टीकरण. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये केली होती. 103 गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले? आन्सर 3 बाळ गंगाधर टिळक. स्पष्टीकरण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे संबोधले होते. 104 डॉक्टर आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले? आन्सर 3 बाबू जगजीवनराम. स्पष्टीकरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त बाबू जगजीवनराम यांना भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून स्थान मिळाले होते. 105 दिल्ली येथे लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाने सहभाग घेतला होता? आन्सर 3 रासबिहारी बोस. स्पष्टीकरण. 1912 मध्ये दिल्ली येथे व्हायसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याच्या कटात रासबिहारी बोस यांचा प्रमुख सहभाग होता. 106 महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली होती? आन्सर 2 दुसरी. स्पष्टीकरण. महात्मा गांधी यांनी केवळ दुसऱ्या गोलमेज परिषदेला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली होती. 107 भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? आन्सर 1 लॉर्ड विल्यम बेंटिक. स्पष्टीकरण. 1833 च्या चार्टर ऍक्टनुसार लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. 108 1905 मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीच्या वेळी भारताचा व्हायसरॉय कोण होता? आन्सर 1 लॉर्ड कर्झन. स्पष्टीकरण. 1905 मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन याने केली होती. 109 केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
आन्सर 3 लोकमान्य टिळक. स्पष्टीकरण केसरी हे मराठी वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 मध्ये सुरू केले. 110 भूदान चळवळ कोणी